किर्र झाडी, लांबच लांब रस्ता, शाळा ते घर आणि घर ते शाळा हा एकच परिपाठ. इवल्या इवल्या पायांना मोठमोठे काटे बोचून कुरुपांनी घर केलेलं. कधी काळी घातलीच तर दादाची मोठी तुटकी चप्पल फरफटत चालायचो मी, आनंदाने बेहोश होऊन आभाळ हाताला आल्यागत. पण हाही आनंद जास्त काळ टिकायचा नाही. पुन्हा अनवाणी पाय, चालत चालत ठेच लागली, निघत भळभळा रगत, अन टचकन येत डोळ्यात पाणी. म्हणजे आई वडील गरीब आहेत तर मला घेणार, तर आम्हाला बूट घ्या एवढे बापाकडे पैसे नसतात. मग आसवांचं पीक, हे पीक जात वाळून, उरते फक्त गरिबी. डोंगर माळ रानावरील वाडी वस्त्यातील पोरांचं दुःख, हे दुःख वेचण्याचा प्रयत्न. काटे वेचून फुलं अंथरण्याचा इवलासा प्रयत्न. दक्षिण नांदेडचा भूभाग पिंजून काढला तो लोकहितवादी माणसानं वाघाचा शिक्का घेऊन. शिवसेनेचे आमदार हेमंत भाऊ अर्थात हेमंत पाटील. पाठीवरून हात फिरवणारा बाप माणूस भेटला. निमित्त होत भाऊच्या वाढदिवसाचं. ना हार, ना तुरे, ना बॅनर, केवळ एक समाजसेवा. पायांची आपुलकी जपत मी अनवाणी अभियान सुरू केलं, एक सामाजिक जाणीवेचा छोटासा थेंब होऊन. जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या पायामध्ये कुठल्याही प्रकारचे वाहनं नाही आहेत, म्हणजे साध्या चप्पलसुद्धा नाहीत. तर अशा वेळेस मी त्यावेळेस ठरवलं की म्हणजे या मुलांसाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षभरामध्ये जे काही मला मानधन पगार भत्ते होते हे सर्व जमा केले आणि या माध्यमातून 11,11,111 रुपये या कामासाठी वापरण्यात आलेले. जिल्हा परिषद शाळांमध्ये माझ्या 75 गावांमध्ये जवळपास 11,500 विद्यार्थी आहेत आणि येत्या 15 दिवसामध्ये या 11,500 विद्यार्थ्यांना या बूट आणि मोजे यांचं प्रदान करण्यात येणार आहेत. डोळ्यासमोर दिशा असते पण पायाखाली तापलेली जमीन. मनामध्ये शिकण्याची जिद्द अन रस्ता अडचणीचा असतो. अशा चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी मी अनवाणी. पावलांची आपुलकी, सामाजिक बांधिलकी. पावलांची आपुलकी, सामाजिक बांधिलकी.